ताई काय सांगणार? अतिशय दुःखद बातमी आहे. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालंय. काय सांगाल? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान, कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. अतिशय काम करणारा, तळागाळातल्या माणसांचे प्रश्न समजून घेणारा नेता आज गेलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेती, माती, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या पक्षामध्ये जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याच्यासाठी काही कुठली कॉम्प्रोमाइज न करण्याची भाषा वापरणारा नेता आज गेलेला आहे. खूप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्राचे खूप मोठं नुकसान झालंय. आज आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत. कालच दादा ती मला 6 तारखेची वेळ दिली होती. आपण उभं राहू. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं ताई आपल्याला सगळी बांधणी करायची आहे. मी 2 दिवस जळगाव, धुळे, नंदुरबारात स्वतः राहणार आहे. सांगणार आमचा दादा आज आमच्यातनं निघून गेले. ही फार वेदनादायी गोष्ट आहे. आमचा विश्वासच बसत नाहीये. असं कसं घडू शकतं? विमान असं अचानक कसं कोसळू शकतं? कधी विश्वासच नाहीये या गोष्टीचा. पण महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्राने आपला एक नेता गमावलेला आहे खूप मोठा. ताई शांत व्हा. आई पण आईंकडे बघा थोडस. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला त्यांनी आमदार बनवलं. एवढा विकासाचा निधी दिला. आज मी दादांना श्रद्धांजली व्हायची वेळ येईल माझ्या आयुष्यात, कधी विचारही नव्हता केला. हो हो हो. आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्या आणि कसं वाईट पण दुर्दैवी कसं आहे, बारामतीमध्येच ॲक्सिडेंट झाला. त्यांनी बारामती गेली, त्याच बारामतीमध्ये त्यांचं झालं. किती दुर्दैवी बाकी पण बारामतीच्या नशीब झालं. आपण सगळेजण कोण आपलं ठरलं जायचं. हो साहेब, 2-3 वेळेस बोललो आपल्याला चला बारामती पहा एकदा. यार काय करायचं. आपण ऑफिस बाहेर आले होते ना, आता शेवटच्या पॉईंटला त्यांच्या हातून बांधव त्याला ऑफिस पाय लावून गेले होते. खूप वाईट झालं यार माझ्या. ऑफिस बघून खूप माहिती सांगितली. घर किती आवडलं माझं. सर्जय करायचे यार. वाईट झालं यार माझ्या. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर खूप वाईट झालं यार. दादा दादा दादा. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनाची पद्धत, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम